विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला होतास ना, आणि मला काहीच उत्तर न देता इथे परस्पर हे असं. पण मी तुम्हाला त्या दिवशी वा 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 वा, म्हणजे या दोघांची आधीपासूनच ओळख होती बघा. म्हणजे हे कारण आहे माझ्या अनिशशी लग्न न करण्याचं. दादा, वहिनी, नचिकेत, मी बोलले होते ना तुम्हाला हिचं लफडं आहे बाहेर म्हणून. एक नाही तर दोन दोन लफडे आहेत हिची. आत्या, आत्या काय बोलतेस तू? निदान विचार करून तरी बोल. ए तू गपरे. तुझी बहीण ना काय दिवे लावते ना ते बघ आधी. काकू बघितलंस ना, अगं माझ्या अनिशला वाईट म्हणत होते हे सगळे. विमानात त्या तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचं काही लफडं वगैरे नाही हा, प्लीज. आमच्या कंपनीमध्ये स्टाफला डबे द्यायला येते ती. मी तिला पाहिलं, मला ती आवडली आणि मी तिला लग्नासाठी विचारलं, एवढंच झालंय. तुम्ही अर्पिताला लग्नासाठी विचारलं? अर्पिता अर्पिता, तू माझ्या प्रपोजल बद्दल घरात कोणाशी बोलली नाहीयेस का? मला वाटलं तू आई बाबांशी, नचिकेत दादाशी बोलली असशील, हे डोक्यात ठेवून मी खरं तर आज इथे आलो आणि इथे काहीतरी भलतंच सुरू आहे तुमचं. पण सर, मी तुम्हाला त्या दिवशी. अर्पिता, ही आपल्यातली खाजगी गोष्ट आहे. या गोष्टीची अशी सगळ्यांसमोर चर्चा व्हावी हे मला तरी योग्य वाटत नाही. बाबा, तुम्हाला काय वाटतंय? नाही, आपण आपल्या आपल्यात आधी बोलून घेऊया, म्हणजे गोष्टी क्लिअर होतील असं मला वाटतंय. कोण आहे हा मुलगा? भाऊजी, तुम्ही इथे असताना हा का मध्ये मध्ये बोलतोय? हे सगळं काय चाललंय मलाही कळत नाही. पण मला असं वाटतं की आता हे सगळं आपण थांबूया. आणि मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. परशु दादा, मी खरंच तुझीही माफी मागतो. खरंच माफ करा मला. काय फालतूगिरी चालली आहे ही? हा? आणि तू आम्ही ऐकतोय म्हणून बोलत सुटलायस तू फक्त. आणि मामाऱ्या परक्या माणसासाठी आमचं लग्न मोडतोयस तू. कोण आहे हा? आणि काय संबंध आहे तुझा? हे बघ, अर्पिता फक्त माझी आहे. मामा, याला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हाकलं तर ना. अनिश मित्रा, अर्पितानेच सांगितलं ना तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. आणि मी तिच्यावर जबरदस्ती होऊ देणार नाही. अगं बहिणी, काय चाललंय हे सगळं? आणि कोणत्या अधिकाराने इतकं बोलतोय हा? नक्कीच ना ह्या अर्पिताची फूस असणार या सगळ्याला. त्याशिवाय हे शक्यच नाही. अरे दादा, लाज आणली या तुझ्या कार्टीने. तुमच्यावर उपकार करत होते पण मी वाचले. ही अर्पिता काय लग्न मोडणार आहे? हे लग्न मीच मोडते. असल्या चारित्र्याची मुलगी नकोच मला. विमल, तोंड सांभाळून बोलतात. निशिकांत, हिचा काय दोष आहे? बरोबर बोलते ती. अरे इथे जे काही घडतंय ते बरोबर नाहीये आणि त्याचे परिणाम सुद्धा योग्य होणार नाहीयेत. अरे मुलीची बाजू आहे आपली. हे बघ, यापुढे कुठलीही गोष्ट करताना आणि ती भावकी समोर मांडताना जरा विचार करत जा. निशिकांत, कविता, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. चल का प्रतिभा? हो चल. चालू काकू, ऐका ना प्रतिभा. प्रतिभा ताई, ऐक ना.
ऐक ना प्रतिभाताई. अरे दादा वहिनी तुम्ही कुठे निघालात? भाऊ थांबा ना तुम्ही. ऐका ना भाऊजी. झालं झालं समाधान. काढलीच आज आमची भाऊकी समोर. आई मी माझा ऐका गप्प बस. ऐका ना आपण सगळं बसून बोलूया ना. आणि ऐक ना मी समजावते तिला. सुची ऐक तरी. आणि वंस ऐका तरी. हे बघा अर्पिताच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मस्त ती नका. अनिश बरोबर कसं लग्न करत आहे ते बघतीस मी. वहिनी मला काही ऐकायचं नाही. ऐका ना हे बघा ना अशी माझी साथ सोडू काय नका. म्हणतात एकदा ऐकून तर घे मम्मी. चल रे चल मम्मी चल. मी तुम्ही बाबा मी विराज कामत. तुमचं नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स तुमचंच का? आपलंच. सर प्लीज हे सगळं थांबवा. अहो माझ्या घरच्यांच्या मनात काहीतरी गैरसमज निर्माण होत आहेत. मग तू सांग ना काय खरं आहे ते. आई अगं मला जी नवीन 10 डब्यांची ऑर्डर मिळाली ना ती यांच्याच बॅक ऑफिसच्या स्टाफसाठीची होती. तिथेच आमची भेट झाली आणि पाहता क्षणी मला अर्पिता आवडली आणि मी तिला लग्नासाठी विचारलं. पण मी नकार दिला. कारण माझ्या मनात त्यांच्यासाठी असं काहीच नाहीये. आणि आई अगं आता 4च तर दिवस झाले डबे द्यायला सुरुवात करून. विराज साहेब, बाबा प्लीज. तुम्ही एक सज्जन आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहात याबद्दल माझ्या मनात शंका नाही.